आज आपण इथे होममेड फेस क्रीम करणार आहोत। आपण नेहमी केमिकल युक्त क्रीम वापरल्यामुळे आपल्या चेहऱ्याला डाग पडतात, खराब होते, त्यामुळे आपण होममेड क्रीम करणार आहोत। आणि हे आहे राईस आणि यापासून आपण ते क्रीम तयार करणार आहोत। तर हे आहे, मी असे 2 टेबलस्पून तांदूळ घेत आहे, एवढे घ्यायचे। आणि आपल्याला याला छान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। आधी पाण्याने एकदम छान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि मग हे पाणी घ्यायचं आणि यात अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे आपल्याला। तर हे बघा, मी असे छान तांदूळ धुवून घेतले आहे आणि याच्यात पाणी घातलं आहे। आता आपल्याला हे रात्रभर असंच ठेवायचं आहे। रात्रभर असंच ठेवून दुसऱ्या दिवशी याला आपण क्रीम करायला घेणार आहोत। तर मी हे रात्रभर असंच ठेवणार आहे। हे मी रात्रभर असंच ठेवलं होतं तांदूळ आणि याचं पाणी घालून। आता मी याची क्रीम करणार आहे। आपण याला गॅसवर ठेवणार आहोत शिजवायला आणि याची सर्व पेज करून घेणार आहोत। हे गॅसवर ठेवलेलं आहे मी आता, आणि याला छान उकळून याचं छान पेज होतपर्यंत, ते पूर्ण शिजून जातपर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे। तर हे बघा, आपण हे शिजवायला ठेवलं होतं, आपण आता हे शिजवून घेतलं। आता मी याला गाळून घेणार आहे। हे असं छान गाळून घ्यायचं। हे असं छान आता गाळून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण। आता मी हे क्रीम आपली तयार केलेली आहे आणि आपण याला टॅन काढण्यासाठी लावू शकतो। चेहऱ्यावर, सर्व अंगाला पण लावता येते। मेन म्हणजे आपल्या कोपऱ्याला, हे इथे हे टॅन झालं ते काढायचं आहे। यात आपण विटॅमिन ई कॅप्सूल, हे कॅप्सूल जे आहे ते पण टाकू शकतो किंवा टाकून ठेवू शकतो, किंवा हातावर घेतल्यानंतर पण आपण कॅप्सूल टाकून त्यात मिक्स करून लावू शकतो। आणि हवं असेल तर कोकोनट ऑइल पण थोडंसं मिक्स करू शकतो, किंवा हातावर घेऊनच लावू शकतो। तर अशा प्रकारे ही आपली इथे क्रीम तयार झालेली आहे आणि आपण याला 15 दिवसासाठी स्टोअर करून फ्रीजमध्ये एका कंटेनरमध्ये पॅक करून छान ठेवू शकतो। तर बघा, अशा प्रकारे मी ही क्रीम एका बॉटलमध्ये भरलेली आहे, या भरणीत, आणि असं छान याला पॅक करून ठेवायची फ्रीजमध्ये। 15 दिवस आपण याला आरामात वापरू शकतो, पण 15 दिवसाच्या पुरे इतकीच करावी, जास्त करू नये।